मित्रांनो, ए&वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 4च्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील निसर्गाचे वरदान हा धडा वाचून दाखवणार आहे। या धड्याचे लेखक दिलीप कुलकर्णी हे आहेत। माधव काका, आम्ही सगळे तयार आहोत, आता कुठे बसूया अभ्यासाला? आनंदने विचारले। पर्यावरणाचा अभ्यास 4 भिंतीत बसून मुळीच करायचा नसतो, माधवराव म्हणाले। चला घराबाहेर पडू, कुठेतरी झाडाखाली बसू। पाखाडी उतरून नदीकडे जाताना एक पिंपळाचं झाड माधवरावांना दिसलं। चला इथेच या पिंपळाच्या पारावर बसूया अभ्यासाला, ते म्हणाले। सर्वजण गोल करून बसले। छान, आता मला सांगा, पर्यावरण या शब्दाचा अर्थ कुणाकुणाला माहिती आहे बरं? माधवरावांनी विचारले। पर्यावरण म्हणजे निसर्ग, अजित म्हणाला। म्हणजे झाडं, पक्षी, प्राणी असं सगळं, आणि हवा, पाणी, जमीन अशांसारख्या गोष्टीही, अंकिता म्हणाली। माधवराव म्हणाले, बरोबर। आता या पर्यावरणात राहणारा प्रत्येक प्राणी निसर्गाकडून किंवा इतर प्राण्यांकडून काहीतरी घेतो, पण त्याचबरोबर तो काहीतरी परतही करतो। जशी घेवाण होते तशी देवाणही होते। गुरं जमिनीवर चरतात, पण शेणाच्या रूपानं सेंद्रिय खत जमिनीला परत करून ती सुपीक करतात। मधमाशा मध पितात, त्याच वेळी परागीभवन घडून आणून निसर्गातलं एक फार मोठं काम करतात। झाडं जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेतात, पण त्या बदल्यात प्राणवायूच्या रूपानं सर्वांना श्वास देतात। फळं देऊन प्राण्यांची भूक भागवतात। सापासारखा प्राणी सुद्धा उंदीर फस्त करून पिकांच्या संहाराला आळा घालण्याचं काम करतो। एवढंसं लिबलिबीत गांडूळ, पण ते सुद्धा जमीन भुसभुशीत बनवण्याचं काम करतं, जमीन सुपीक बनवतं। माणूस मात्र निसर्गातून इतर प्राण्यांकडून फक्त काहीतरी घेताना दिसतो। सगळ्यांकडून उपयोगी गोष्टी घ्यायच्या आणि द्यायच्या मात्र निरुपयोगी किंवा घातक गोष्टी, असा माणसांचा खाक्या बनला आहे। जमिनीतून अन्न मिळवायचं, पण तिला द्यायचं काय? तर जळजळीत रासायनिक खत। हवेतून प्राणवायू घ्यायचा आणि तिच्यात सोडायचे काय? तर विषारी वायू आणि धूर। निसर्गातल्या शुद्ध पाण्याचा उपयोग करायचा, पण त्या पाण्यात सोडायची घातक विषारी अशी रसायनं। जमिनीत खाणी खणायच्या आणि तिथला कच्चा माल संपल्यावर त्या तशाच सोडून द्यायच्या। लाकडासाठी जंगलच्या जंगलं साफ करायची। अणुशक्ती केंद्रामधील किरणोत्सर्गी राख बेफिकीरपणे जमिनीत गाडायची किंवा समुद्रात टाकायची। या सगळ्यात निसर्गाला जे हवं त्यापैकी काय परत करतो माणूस? आपण फक्त निसर्गाला लुबाडतो। मानव सोडता बाकी सर्व प्राणी निसर्गाचं पोषण करतात, माणूस तेवढा त्याचं शोषण करतो। पटतंय ना? सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या। माणसाच्या या वागण्यामुळेच निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा तोल पार ढासळून गेला आहे। असंख्य प्रकारचे जीवाणू, किडे, पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यातले जे परस्पर संबंध आहेत, त्यात परस्पर पूरकता आहे। एकमेकांना पूरक आणि एकत्रपणे विचार केला तर पर्यावरणाला पोषक अशा प्रकाराने हे मानवे तर सजीव काम करतात। ते काहीतरी घेतात आणि त्याचबरोबर देतातही। त्यामुळे निसर्गातील जी विविध चक्र आपण पाहतो ती अखंडितपणे काम करतात। पर्यावरणातल्या साखळ्या अतूट राहतात। भूकंप, वणवे यांसारख्या नैसर्गिक उत्पन्नामुळे पर्यावरणाची हानी झाली तरी ती भरून निघते। माणसाच्या वागण्यात मात्र अशी परस्पर पूरकता नाही। आपण निसर्गाचा एक घटक आहोत। निसर्ग चक्रात आपण बाधा आणता कामा नये, हे माणूस आता जणू विसरला आहे। निसर्गाचे मालक असल्यासारखे आपण वागू लागलो आहोत, तर इतर सगळ्यांना आपण नोकरासारखे किंवा वेठ बिगारांसारखे वागू लागलो आहोत। आपल्याला गाई म्हशी हव्यात, पण त्या दूध देणारी यंत्र या स्वरूपात। आपल्याला घोडे हवेत, ते करमणुकीसाठी। आपल्याला शेळ्या, मेंढ्या, डुकरं हवीत, ती कापून खाण्यासाठी। आपल्याला जंगलं हवीत,
ती लाकडाच्या रूपातल्या कच्च्या मालासाठी. आपल्याला पृथ्वी हवी ती नैसर्गिक साधन संपत्ती लुटण्यासाठी. आपण फक्त घेणार, लुटणार, ओरबाडणार, मारून टाकणार, विध्वंस करणार. काय होईल निसर्गाच्या अशा वागण्यानं? आजचे विचारवंत खूप व्यथित झाले आहेत. माणसाच्या या वागण्यामुळं अवघ्या 200-300 वर्षात माणसानं या पर्यावरणाचा जो काही विध्वंस केला आहे तो भविष्याविषयी चिंता निर्माण करणारा आहे. निसर्गाची खंडित झालेली चक्र आणि तुटलेल्या साखळ्या यांचे दुष्परिणाम गेल्या 10-20 वर्षापासूनच तीव्रतेने जाणवू लागले आहेत. आमच्या पिढीचं आयुष्य संपत आलं आहे, पण तुम्ही उगवत्या पिढीतले आहात. तुमच्या पिढीचं भवितव्य पाहून आमच्या पिढीतल्या विचारी माणसांच्या मनास यातना होत आहे. माधव काकांचे बोलणे ऐकता ऐकता मुले विचारात गढून गेली. मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. असेच मराठी जुने धडे किंवा कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.